नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये लेक जावयाचा मानपान कसा करायचा आहे, वाण आपल्याला कशा प्रकारे द्यायचा आहे, काय द्यायचं आहे, वाण देण्याची योग्य पद्धत कोणती आहे आणि जर आपल्याला जावई नसेल तर मग काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. श्री विष्णूंना समर्पित असलेला आणि 3 वर्षातून एकदा येणारा महिना म्हणजे अधिक महिना. अधिक महिन्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. दान धर्म, पूजापाठ या गोष्टींना सुद्धा अधिक महिन्यामध्ये विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरली जाते. सौभाग्यवती महिला आपली जोडवी बदलतात आणि अजून एक विशेष गोष्ट या अधिक महिन्यामध्ये केली जाते ती म्हणजे जावयाला नारायणाचा मान दिला जातो. आपल्या जावयाला विष्णू स्वरूप मानून त्याची पूजा केली जाते. त्याचा मानपान जो आहे तर तो केला जातो आणि त्याला वाण म्हणून सुद्धा काही वस्तू ज्या आहेत तर त्या दिल्या जातात. लेक जावयाचा मानपान आपल्याला या धोंड्याच्या महिन्यामध्ये म्हणजेच अधिक महिन्यामध्ये कसा करायचा आहे, वाण आपल्याला कशा प्रकारे द्यायचा आहे, काय द्यायचं आहे, वाण देण्याची योग्य पद्धत कोणती आहे आणि जर आपल्याला जावई नसेल तर मग काय करावे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवविवाहित जोडप्यांसाठी अधिक महिना हा विशेष असतो. खास करून सासूबाई म्हणजे मुलीची आई जी आहे तर ती पहिल्या अधिक महिन्यामध्ये जावयाचे खूप कौतुक करत असते. म्हणजे जावयासाठी काय करू आणि काय नको तर असे तिला होत असते. लेक जावयाला या अधिक महिन्यामध्ये धोंडे जेवणासाठी घरी बोलावले जाते आणि त्यांना वाण सुद्धा दिले जाते. या धोंड्याच्या महिन्यामध्ये लेक जावयाला एवढे महत्त्व का आहे तर धोंड्याचा महिना म्हणजे अधिक महिना जो आहे तर तो विष्णूंना समर्पित आहे आणि त्याचप्रमाणे आपली मुलगी जी आहे तर ती आणि आपला जावई तर ते लक्ष्मीनारायणाचा जोडा आहेत. म्हणून त्यांना आपल्या घरी बोलावले जाते आणि त्यांचा विशेष मानपान जो आहे तर तो सुद्धा केला जातो. या अधिक महिन्यामध्ये आपण ज्याप्रमाणे विष्णूची पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला जावयाचा सुद्धा मानपान करायचा आहे. आपल्या जावयाला बोलावून त्यांना विष्णू स्वरूप मानून आपण हा मानपान करत असतो आणि त्यांना धोंड्याचे जेवण जे आहे तर ते जेवायला आपण घालत असतो. लेक जावयाला बोलवण्यासोबतच त्यांच्या घरातल्या इतर व्यक्तींना सुद्धा आपण बोलवू शकतो. आपल्याला ज्याप्रमाणे शक्य आहे तर त्याप्रमाणे आपल्याला हा मानपान जो आहे तर तो करायचा आहे. त्या निमित्ताने का होईना परंतु हल्लीच्या धावपळीच्या जगामध्ये दोन कुटुंब जे आहेत त्या कुटुंबातील व्यक्ती ज्या आहेत तर त्या एकत्र येतात. त्यांच्यामध्ये गप्पा होतात, विचारांची देवाणघेवाण होत असते. त्यामुळे अधिक महिना जो आहे तर तो अत्यंत खास आहे. आता या अधिक महिन्यामध्ये आपल्याला लेक जावयाचा मानपान जो आहे तर तो आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे. तर आपण जेवणाचा सागर संगीत बेत जो आहे तर तो करू शकतो. घरी आपण हा मानपान करू शकतो. अगदीच काही कारणाने घरी शक्य नसेल आणि आपली जर परिस्थिती चांगली असेल तर अगदी आपण हॉलला किंवा एखाद्या हॉटेलला सुद्धा हा लेक जावयाच्या मानपानाचा जो कार्यक्रम आहे तर तो आपण करू शकतो. आता आपण जेवणासाठी आपल्या लेकीच्या आवडीचे जावयाच्या आवडीचे पदार्थ बनवू शकतो आणि त्यामध्ये पुरणाचे धोंडे जे आहेत तर ते मात्र आपल्याला आवर्जून बनवायचे आहेत. सर्व स्वयंपाक झाल्यावर सर्वप्रथम आपल्याला श्री विष्णूंना नैवेद्य दाखवायचा आहे. आपल्या देवघरातील देवांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि जेव्हा लेक जावई आपल्या घरी येतील तर त्यावेळेला आपल्याला त्यांना औक्षण करून घरामध्ये घ्यायचं आहे. घरात आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्यांना बसायला आसन द्यायचं आहे आणि आपल्याला त्यांचे पाय धुवायचे आहेत. जावयाला विष्णू मानून आणि आपल्या मुलीला लक्ष्मी मानून आपल्याला त्यांचे पाय जे आहेत तर ते धुवायचे आहेत. दोघांच्याही पायावरती आपल्याला स्वास्तिक चिन्ह काढायचं आहे आणि त्यांचं आपल्याला औक्षण करायचं आहे. मुलीचे जे वडील आहेत तर ते सुद्धा पाय धुवू शकतात. मुलीची आई जी आहे तर ती पाय धुवू शकते. त्याचप्रमाणे घरामध्ये इतर व्यक्ती असतील मुलीचे चुलते किंवा मुलीची चुलती तर ते सुद्धा हे जे पाय आहेत तर ते धुवू शकतात. आपल्याला लक्ष्मीनारायण स्वरूप त्यांचे पाय जे आहेत तर ते धुवायचे आहेत आणि त्यांचं औक्षण आपल्याला करायचं आहे. पाय धुतल्यानंतर ते आपल्याला कपड्याने पुसून घेऊन त्यावरती स्वस्तिक काढून आपल्याला मुलाच्या डोक्यावरती म्हणजे जो जावई आहे तर त्याच्या डोक्यावरती टोपी ठेवायची आहे. त्याला कुंकवाचा टिळक करायचा आहे, त्याचं औक्षण करायचं आहे. त्याचप्रमाणे मुलीला सुद्धा हळदी कुंकू लावून तिचं सुद्धा औक्षण आपल्याला करायचं आहे. आता हे जेव्हा आपण औक्षण करत असतो तर त्यावेळेला ताट जे आहे तर ते कसं तयार करायचं आहे. म्हणजे आपल्याला ह्या वेळेला वाण जे आहे तर ते द्यायचं आहे. त्यामुळे हे वाणाचे ताट जे आहे तर ते आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो. तर आपल्याला काय करायचं आहे, एक ताट घ्यायचं आहे. मग यामध्ये आपण चांदीचं ताट घेऊ शकतो. चांदीचं ताट घेणं ज्यांना शक्य आहे तर त्यांनी चांदीचं ताट घ्यावं. परंतु प्रत्येकाला चांदीचं ताट जे आहे तर ते जावयाला देणे शक्य नाही. त्यामुळे आपण तांब्याचं ताट घेऊ शकतो, पितळेचं ताट घेऊ शकतो. अगदी काही जमलं नाही तर स्टीलचं ताट जे आहे तर ते घेतलं तरी सुद्धा चालेल. ताटामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपण जर अनारशाचं वाण देणार असू वाण जे आहे तर ते जाळीदार पदार्थाचे दिलं जातं. जसं की अनारसे आहेत, त्यानंतर म्हैसूर पाक आहे, बत्ताशे आहेत.
ज्याचं आपल्याला वाण द्यायचं आहे तर ते आपल्याला ठेवायचं आहे. तर ते ठेवताना आपल्याला 30 आणि 3 असं ठेवायचं आहे. म्हणजे 30 आणि 3 33 झालं, परंतु म्हणताना ते 33 न म्हणता 3 आणि 30 तर या संख्येमध्ये म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याला अनारसे जे आहेत तर ते 30 आणि 3 म्हणजे 33 अनारसे ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पानाचा विडा ठेवायचा आहे. म्हणजे पान, सुपारी, खारी, दक्षिणा तर असा पानाचा विडा ठेवायचा आहे. जे अनारसे आपण ठेवलेले आहे तर त्यावरतीच आपल्याला चांदीचे निरंजन जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि ते निरंजन आपल्याला प्रज्वलित करायचं आहे. त्याने आपल्याला आपल्या जावयाचं लेकीचं औक्षण जे आहे तर ते करायचं आहे. आता चांदीचं निरंजन देणे शक्य झालं नाही तर आपण कोणत्याही धातूचं निरंजन जे आहे तर ते घ्यायचं आहे. परंतु आपल्याला जावयाला वाण देताना निरंजन जे आहे तर त्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे निरंजन आवर्जून त्या ताटामध्ये असायला हवं आणि ते प्रज्वलित करून जावयाचं औक्षण करून ते ताट जे आहे तर ते जावयाच्या हातामध्ये द्यायचं आहे. म्हणजेच काय तर आपल्याला जावयाला वाण जे आहे तर ते द्यायचं आहे. अनारशाला अपूपदान असे सुद्धा म्हटलं जातं. अपूप म्हणजे काय तर जाळीदार पदार्थ. तांदूळ किंवा गव्हाच्या पिठामध्ये तूप आणि गूळ घालून केलेला जाळीदार पदार्थ म्हणजे अनारसे. तर हे जावयाला अधिक महिन्यामध्ये दिले जातात. परंतु अनारसे करणे शक्य झालं नाही तर त्याऐवजी तुम्ही मैसूर पाक, बत्ताशे जे आहेत तर ते सुद्धा देऊ शकतो. आता बत्ताशाचं वाण देताना आपण छोटे बत्ताशे किंवा मोठे बत्ताशे घेतले तरी चालतील, परंतु ते तुटके फुटके नसावेत. आता हे वाण दिल्यानंतर जावयाला आपल्याला ड्रेस सुद्धा द्यायचा आहे. मुलीला सुद्धा साडी द्यायची आहे. त्यासोबत मुलीला जोडवी सुद्धा दिली जातात. आई जी आहे तर ती मुलीला जोडवी देत असते. विड्याच्या पानावरती जोडवी ठेवायची आहे आणि ती जोडवी द्यायची आहे. मुलीच्या पायामध्ये ती जोडवी घातली तरी सुद्धा चालतात. तर अशा प्रकारे हा जावयाचा मानपान जो आहे तर तो केला जातो आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्यांना जेवायला सुद्धा घालायचं आहे. आता जेव्हा आपण मानपान करतो तर त्यावेळेला जर आपल्याला आंबे मिळाले तर त्या ताटामध्ये आपण 5 आंबे जे आहेत तर ते सुद्धा ठेवू शकतो आणि याचप्रमाणे इतर पदार्थ सुद्धा दिले जातात. म्हणजे अलीकडे अधिक महिना जो आहे तर तो एक प्रकारे खूप मोठ्या पद्धतीने सुद्धा साजरा केला जातो. आता प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे आपल्याला जर मोठ्या प्रमाणामध्ये जरी जावयाला वाण देणे शक्य झाले नाही तरी सुद्धा आपण फक्त 33 बत्ताशे आणि त्यामध्ये एक निरंजन ठेवून 5 आंबे ठेवले आणि एखादं म्हणजे स्टीलचं जरी ताट घेतलं आणि ते जावयाला दिलं तरी सुद्धा चालते. त्याचप्रमाणे आपण त्यांना जेवायला घालायचं आहे. जेवणामध्ये सुद्धा त्यांच्या आवडीचे पदार्थ आपण बनवू शकतो. पुरणाचे धोंडे करू शकतो. तसेच इतर व्यक्ती जर त्यांच्याकडून आलेले असतील म्हणजे मुलीचे सासू-सासरे वगैरे आलेले असतील तर त्यांना सुद्धा जर शक्य असेल तर आपण कपडे वगैरे घेऊ शकतो. मुलीची आपल्याला ओटी जी आहे तर ती भरायची आहे. जेव्हा आपण साडी मुलीला देतो तर त्याच वेळेला मुलीची आपण ब्लाउज पिसाने किंवा साडीने ओटी भरली तरी सुद्धा चालते. पहिला जो अधिक महिना आहे म्हणजे ज्यांचं नवीन लग्न झाल्यानंतर पहिला जेव्हा अधिक महिना येतो तर त्यांच्यासाठी हा अधिक महिना जो आहे तर तो अत्यंत खास असतो. आता वाण आपण देत असताना अमुक असेच वाण दिले पाहिजे किंवा चांदीचीच वस्तू पाहिजे, सोन्याचीच वस्तू पाहिजे असं अजिबात नाही. अगदी काही भागामध्ये सोन्याची चेन, अंगठी सुद्धा जावायला करतात. परंतु आपल्याला सोने, चांदी देणे शक्य झालं नाही तरी आपण कोणत्याही धातूचं निरंजन आणि स्टीलचं ताट त्यामध्ये अनारसे ठेवून दिलं, एवढं जरी वाण दिलं तरी सुद्धा चालते. आता जर आपल्याला मुलगी नसेल तर आपली पुतणी असेल, भाची असेल तर कोणाचाही आपण अधिक महिना जो आहे तर तो साजरा करू शकतो. कारण ती जी मुलगी आहे आणि तो जो जावई आहे तर त्याला आपण लक्ष्मीनारायण म्हणून आपण हा मानपान जो आहे तर तो देत असतो. कमीत कमी 5 वर्ष हा मानपान केला जातो किंवा जोपर्यंत आपल्याला शक्य आहे तर तोपर्यंत आपण अधिक महिन्यात जावयाचा मानपान करू शकतो. जेव्हा आपण त्यांना जेवायला बसवतो त्यासमोर आपल्याला अगरबत्ती जी आहे तर ती सुद्धा ताटासमोर आपल्याला लावायची आहे. तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा आपण हा मानपान जो आहे तर तो घरच्या घरी करू शकतो. शक्य असेल तर आपण अगदी सागर संगीत जेवणाचा बेत करू शकतो आणि अगदी डेकोरेशन वगैरे करून सुद्धा हा अधिक महिन्याचा मानपान साजरा करू शकतो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये लेक जावयाचा मानपान कसा करायचा आहे, वाण आपल्याला कशा प्रकारे द्यायचं आहे, काय द्यायचं आहे, वाण देण्याची योग्य पद्धत कोणती आहे आणि जर आपल्याला जावई नसेल तर मग काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.